मॅन ऑफ द मॅच होते या गणेश डोंगरे. सेमी फायनलचा सामना मॅन ऑफ द मॅच बाकी होते आणि त्या ठिकाणी गणेश डोंगरे ठरला मॅन ऑफ द मॅच. चला गणेश डोंगरे मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी द्या आपण. चला येस बघा. चला नारायण दादा गणेश डोंगरेला एक ट्रॉफी द्यायची आपण. गणेश डोंगरे साहेब आमचे नारायण पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते गणेश डोंगरेला आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत. रोशन दादा ठाकूर या. रोशन दादा या प्लीज. बघा रोशन दादा म्हटलं की एक दमदार पॅकर मित्र, एक जबरदस्त व्यक्तिमत्व. प्रवीण दादा म्हात्रेंचे खास परम मित्र आहेत रोशन दादा ठाकूर या. यांचा सन्मान केला जाईल. नंतर आमचे साबण पाटील साहेब आलेत. दादा या. कालूराम पावशे साहेब बघा दमदार व्यक्तिमत्व. कालूराम पावशे या. अशोक दादा आपलं देखील मनापासून आम्ही धन्यवाद करत आहोत. सुभाष पाटील बघा तोटीबस संघ सुभाष पाटील आपल्यासाठी 2000 रुपयाचं प्राइज आहे. सुभाष पाटील चला या. अशोक दादा या. 8787 यांच्या वतीने सुभाष दादा आपल्या 2000 रुपयाचं प्राइज आहे. या सुभाष दादा कोण आहे? सुभाष पाटील या. चला सुभाष पाटील या प्लीज प्लीज. 40+ टीम या सर्वजण या. अशोक दादा बघा 8787 रॉकी बैलाचे मालक दादा आपल्या शुभास इथे प्राइज दिलं जाईल. साबण पाटील साहेबांचा सन्मान झाला. चला सन्मान करा सावध दादा. साबण पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल या ठिकाणी. महागुरु या कुठे गेलेत? चला या ठिकाणी अशोक दादा बघा सावंत पाटील साहेबांचा सन्मान सन्माननीय अशोक दादा. चला 2000 रुपये द्यायचे आपण टीमला. चला चला जोरदार टाळ्या. 40+ संघ 40+ मास्टर. या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ रणरथ संघ आपण पाहिला. प्रथम क्रमांक परी 11 सायन्स स्पोर्ट्स 40+ तोंडरे संघ. द्वितीय प्राइज आई गावदेवी नारायण 40+. त्यानंतर प्रथम क्रमांक श्रीराम फाउंडेशन गोटेगर्भ. द्वितीय क्रमांक आयुष स्तुती 11 योगेश दादा पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली. तृतीय पारितोषिक जय हनुमान नितस. चतुर्थ प्राइज दर्शित तेलबन कानपुरी. पंचम प्राइज जय हनुमान उमरोली आणि 6वं प्राइज सतरंगी एडोटने ब. असे 6 प्राइज या ठिकाणी आहेत. आणि तत्पूर्वी आपण फायनल मॅन ऑफ द मॅच 40+ फायनल मॅच आणि मॅन ऑफ द मॅच ठरला आहे या ठिकाणी मिलिंद पाटील अर्थात दाद्या. चला दाद्या या फायनल मॅचचा मानकरी या ठिकाणी आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. आणि फायनल मॅच मध्ये जबरदस्त प्रदर्शन केलंय. आणि बघा मिलिंद पाटील सामनावीर फायनल मॅचचा या ठिकाणी ठरलेला. आणि आतिश भांडे बघा रेग्युलर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आतिश भांडे. आतिश भांडे या. चॅम्पियन संघ श्रीराम फाउंडेशन गोटेगर्भ चॅम्पियन संघाचा मॅन ऑफ द मॅच आतिश भांडे. प्रत्येक चौकऱ्याला 500 आणि षटकऱ्याला 1000 होते. यानुसार रोशनदादा ठाकूर यांच्या वतीने प्राइज दिले जाईल. भाया गोटेगर संघाला जे प्राइज होतं चौकऱ्याला 500 आणि 1000 षटकऱ्याला कॅल्क्युलेशन सांगायचं आणि विकेटसाठी देखील 500 होते. ते टोटल आम्हाला हे प्राइज या ठिकाणी डिक्लेअर करायचंय. फायनल मॅच मध्ये गोटेगर संघाचे पुरस्कर्ते रोशनदादा ठाकूर यांच्या वतीने
एक विकेट 500 रुपये, एक चौकार 500 रुपये आणि षटकाराला 1000 रुपये अशा प्रकारे गोटेकर संघाला आम्ही प्राइज देणार आहोत. फायनल मॅच मध्ये बघा रोहन शेलके यांना 2 चौकार मारलेत. रोहन शेलके या आपल्याला 1000 रुपयाचं प्राइज. रोशन दादा चला या इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या शुभास्ते ते प्राइज द्यायचंय. रोशन दादांच्या शुभास्ते ते प्राइज दिलं जाईल. फलंदाज रोहन शेलके 1000 रुपये 2 चौकार आणि त्याचबरोबर अमित भांडे 2 चौकार 1000 रुपये आणि आतिश भांडेला 2 षटकाराला 2000 रुपये. आतिश भांडे आपल्याला 2000 रुपये. या चला बघा पहिले प्राइज दिलेला 2 चौकारसाठी 1000 रुपये दिले जातील. या ठिकाणी फलंदाज आतिश खरं तर पहिला 2 चौकार ठोकलेत अमित आणि रोहन शेलके. बघा 2-2 चौकार आहेत दोघांनी. या 1000 रुपयाचं प्राइज. बालू काटे साहेब नितोस या आपल्याला विनंती आपण व्यासपीठ होती. आतिश बघा आतिश भांडे 2 षटका 2000 रुपये. आतिश भांडे या आणि आतिश भांडे आलेत. यस तर त्यानंतर विकेट बघा प्रीतम जोशी 3 विकेट 1500 रुपये. आतिश भांडे 2 विकेट 1000 रुपये आणि आदी मडके 1 विकेट 500 रुपये. अशा प्रकारे प्राइज आहेत. आपण यावं सर्वांनी आपलं प्राइज घेऊन जा प्लीज. बघा ही स्पर्धा भरपूर चांगली राहिली. जय गावदेवी प्रसन्न ग्रामस्थ मंडळ बुर्दुल आयोजित. आतिश भांडे बघा या आतिश भांडेचे जवळजवळ 2000 रुपये आहेत. 2 विकेट आणि 2 सिक्स म्हणजे 3000 रुपये. आतिश भांडे 3000 रुपये. सर आतिश भांडेला 3000 रुपये द्या. प्रीतम जोशी 3 विकेट 1500 रुपये. आदिला 500 रुपये 1 विकेटसाठी. चला हे प्राइज आहेत. ओके सर यानंतर आम्ही बक्षीस या ठिकाणी देणार आहोत. सर्वप्रथम आम्ही 40+ संघाला प्राइज या ठिकाणी देणार आहोत. बघा 40+ संघ उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मालिकावीर आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीर साठी आपण पाहतो 40+ ला देखील एक बाईक आहे आणि रेग्युलर संघाला 2 बाईक ABC 1 बाईक DEF अशी 1 बाईक असेल. तर सर्वप्रथम आम्ही या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देणार आहोत. 40+ संघ हे बक्षीस देण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करू. चला आमचे नितेदादा पाटील साहेब या सर्व मान्यवर या ठिकाणी यावं. एक सायकल द्या. एक सायकल आपण या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्राइज दिले जाईल. ट्रॉफी द्या. आपण एक ट्रॉफी द्यायची. तर या ठिकाणी आम्ही देणार आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 40+ संघाला एक स्पोर्ट्स सायकल आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. सर्व मान्यवर आमच्या उपस्थित आहेत. त्यांच्या शुभाशय मी देणार तर ते 40+ संघ आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय या स्पर्धेमध्ये. चला या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमध्ये खरं तर आपल्या संघासाठी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक करताना आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. एकूण या स्पर्धेमध्ये 4 कॅचेस पकडलेले आहेत आणि 1 डायरेक्ट हिट अर्थात 40+ चॅम्पियन संघाचा कॅप्टन कूल प्रमोद पाटील. ₹500 प्राइज देखील प्रमोद दादा आमचे सन्माननीय रॉकी बैलाचे मालक 8787 अशोक दादा पाटील यांच्या वतीनं देण्यात येईल. अशोक दादा द्या. चला प्राइज देखील
इथे दिलं जाईल 500 रुपयाचं. उत्कृष्ट गोलंदाज बघा, यस सायकल जवळ घ्या, सायकल एक सायकल आणि ट्रॉफी या ठिकाणी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बघा नमित, काय खुश झालंय, बर्थडे वाटतं नमित. चला खालून घ्या सायकल, चला आवडेल ती सायकल घ्या खालून. चला मनीत प्रमोद पाटील वाढदिवस आहे त्याचा, 500 रुपये देखील दादांच्या वतीने आलेले आहेत. चला या समोर या, फोटो उद्या. त्यानंतर या स्पर्धेतला आपण देणार उत्कृष्ट फलंदाज मित्र 40+ संघ 18 संघ होते आणि त्या 18 संघातून जबरदस्त कामगिरी राहिली. आतापर्यंत आपण पाहिले जवळजवळ त्या काढून मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असताना 62 धावा कुठून काढलेल्या आहेत. तो संघ रनर अप संघ अर्थात टीम नारायण 40+ संघाचा उमेश पाटील. चला उमेश, बेस्ट बॅटर. यस बॅट देखील आहे खरं तर. राहुल स्पोर्ट्स यांच्या वतीने बघा एक बॅट आहे, एक स्पोर्ट्स सायकल आणि त्याचबरोबर भव्य दिव्य ट्रॉफी आपण देऊन सन्मानित करीत आहोत टीम नारायण संघाच्या खेळाडू अर्थात उमेश पाटील. उमेश पाटील या स्पर्धेमध्ये मित्र 62 धावा कुठून काढल्या, जवळजवळ 3 षटकार 8 चौकार त्यानं मारले आणि तो ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. बॅट दिली जाते. उमेश पाटील काय म्हणणं आहे, जबरदस्त खेळला तुम्ही, 2 शब्द बोलावे लागतील कारण नितीन दादांची स्पर्धा आपण गाजवलेली आहे, काय म्हणणं आहे? पहिलीच नाईट स्पर्धा आहे आणि चांगला खेळ झाला आणि संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. चला उत्कृष्ट फलंदाज 62 धावा आणि खरं तर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू राहिला 40+ मास्टर बघा आमचे, जबरदस्त खेळ उमेश पाटील. भरपूर वर्ष क्रिकेट खेळलात, यावर्षी चांगला प्रदर्शन राहिला. आणि आता या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज 40+ मास्टर, बेस्ट बॅट्समन आपण दिलेला, आता बेस्ट बॉलर या स्पर्धेमध्ये देणार आहोत. भव्य दिव्य ट्रॉफी त्याचबरोबर एक स्पोर्ट्स सायकल. चला या गोलंदाज, यस उत्कृष्ट गोलंदाज द्यायचं, उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली. संघ आपण पाहिले एक चॅम्पियन एक रनर संघ आहे आणि त्याच्यातनं आम्ही एका खेळाडूला उत्कृष्ट गोलंदाज देणार आहोत. संपूर्ण स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी ज्यानं केलेली आहे, खरं तर ज्या खेळाडूला मित्र फलंदाजीसाठी ओळखलं जात आहे परंतु या स्पर्धेमध्ये तो मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असताना उत्कृष्ट गोलंदाज ठरला. त्यानं जवळजवळ 5 ते 5 विकेट घेतलेत या ठिकाणी. तो आहे चॅम्पियन संघाचा किंग ऑफ रायगड विश्वास पाटील. उत्कृष्ट गोलंदाज स्पोर्ट्स सायकल आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी दिली जाते. नित्य या मान्यवर या सर्वांनी या. विश्वास पाटील बघा किंग ऑफ रायगड. मित्र जेवढे लांब षटकार होते त्याच्यापेक्षा त्याची गोलंदाजी या स्पर्धेमध्ये चांगली राहिली आणि त्याला आम्ही ट्रॉफी प्लस ही स्पोर्ट्स सायकल देतोय. धन्यवाद धन्यवाद. चला या ठिकाणी बघा आता प्राइज दिले जाईल. द्वितीय प्राइज या स्पर्धेमध्ये रोख कॅश प्राइज 30,000 अँड भव्य दिव्य ट्रॉफी. चला रनरअप संघ स्पर्धेमध्ये टीम ठरली द्वितीय क्रमांक आई गावदेवी नारायण 40+. चला नारायण संघ रोख कॅश प्राइज 30,000 रुपये भव्य दिव्य ट्रॉफी मान्यवरांच्या शुभास आम्ही देऊन या ठिकाणी नारायण संघाला सन्मानित करीत आहोत. नागोरिया चला या ठिकाणी आपण पाहतोय
द्वितीय प्राइज नारायण संघ जबरदस्त कामगिरी केली. नारायण संघाने देखील सांगितलं की आम्ही एका मोठ्या संघाविरुद्ध खेळलो. विश्वास पाटील समोर खेळताना आम्हाला आनंद वाटला. जरी आम्ही द्वितीय क्रमांक पटकावला तरी त्यांना समाधान आहे, कारण विश्वास पाटील सारख्या बलाढ्य संघासमोर आम्ही खेळलो. प्रतिक्रिया आम्ही बालचंद्र पाटील सोबत जाणून घेऊ. बालचंद्र पाटील साहेब, अनेक स्पर्धा होतात मलंगणामध्ये, रायगडमध्ये, ठाण्यामध्ये. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं आणि आपण द्वितीय क्रमांक पटकावला याबद्दल दोन शब्द. स्पर्धा फार चांगली झाली. मात्र खंत एका गोष्टीची वाटली, एक धाव आरोग्यासाठी. या दृष्टिकोनातून अगदी 40च्या पार गेलेला 50-55च्या वयातली सुद्धा खेळाडू खेळतात. अर्थातच ही मंडळी अनुभव घेऊन आलेले आहेत. उत्कृष्ट असं स्पर्धेचं आयोजन होतं, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. मात्र खंत एका गोष्टीची वाटते, वाईट मानू नका, LBWचा नियम 40+ साठी ठेवला नाही. ही चुकी असोसिएशनचा असोसिएशनमध्ये असा नियम नाहीच आहे. मुळात हा नियम नव्हता हवा होता, कारण इथे सगळे मातबर आणि खेळातून आलेली मंडळी आहे, ज्यांचा आदर्श आज आम्ही खेळलो. विश्वास पाटील सारखा खेळाडू समोर खेळाची बऱ्याच वर्षापासून इच्छा होती, जी आज 40+ रूपाने आमची पूर्ण झाली. आम्हाला यातच सगळं मिळालं. आम्ही द्वितीय आलो काय आणि तृतीय आलो काय, पण तरीसुद्धा आम्ही विश्वास पाटील सारख्या संघापुढे खेळलो. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने विजय आमचा झालेला आहे, 1 नंबर आमचा झालेला आहे. नाही, अगदी बरोबर म्हणणं आहे, कारण LBW नियम पुढच्या वर्षी आपली 4 व्हीलर स्पर्धा होणार आहे, त्यामध्ये देखील बाईक असणार आहे. त्यामुळे आपण तो नियम लागू करणार आहोत. एकदा जोरदार टाळ होऊ द्या. खरं तर या ठिकाणी नारायण 40+ 05 दुर्गेश दादा बघा, लकी पॅकर आहेत मित्रांनो, लकी पॅकर दुर्गेश दादा बघा. धन्यवाद नारायण संघ, चांगली कामगिरी आपण केलेली आहे. सगळ्यांचं अभिनंदन, कारण त्यांनी समाधान मांडलं की आम्हाला एवढ्या मोठ्या संघाविरुद्ध खेळायला मिळालं, हे फार मोठं भाग्य आहे. विश्वास पाटील यांच्या संघाविरुद्ध. आणि आता चॅम्पियन ट्रॉफी, रोख कॅश प्राइज 60,000 रुपये, भव्य दिव्य ट्रॉफी, संघ परी 11 साई स्पोर्ट्स तोंडरे 40+. या सर्व आयोजक या. दादा सामंत पाटील साहेब या, सर्व या. करुणाम पावशे साहेब या, सर्वांनी या, सर्वांनी मान्यवर आहेत. दादा या, सर्वजण या इकडे, सर्वांनी या. पर 11 साई स्पोर्ट या ठिकाणी आपण पाहतोय ते तोंडरे 40+ संघ चॅम्पियन राहिलेला आहे आणि रोख कॅश प्राइज 60,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी, चॅम्पियन ट्रॉफी या ठिकाणी दिलेली आहे. जबरदस्त कामगिरी संघाची राहिलेली आहे. अनेक स्पर्धा आपण पाहतोय. नितीनदादांची भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळाली. चॅम्पियन संघ, एकदा जोरदार टाळा डीजे. चला, प्राइस 60,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी. सुंदर स्पर्धा झाली. सुभाष पाटील काय म्हणणं, आपण 2 मिनिटं बोलूया. चला, त्यानंतर आम्ही प्राइज देणार आहोत. बघा, रेग्युलर मधून आता प्राइज देणार आहोत. रेग्युलर मधून प्राइज मित्र बघा, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक हे प्राइज आम्ही देणार आहोत. आणि या ठिकाणी बघा, रेग्युलर संघ, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, स्पोर्ट्स सायकल एक ट्रॉफी आपण देणार आहोत. आणि ती ट्रॉफी देण्यासाठी आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व या. प्रवीण म्हात्रे. चला, या ठिकाणी या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल घ्यायची आपण. सायकल आणि ट्रॉफी आम्ही देणार आहोत मान्यवरांच्या शुभास्ते. बघा, 3 स्पोर्ट्स सायकल रेग्युलर संघाला, 3 स्पोर्ट्स सायकल ग्रामीण 40+ संघांसाठी आहेत. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या ठिकाणी
संघ ठरेल जो संघ रनरअप होता अर्थात गावदेवी उंबारली संघाचा सचिन भोईर. सचिन भोईर या उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमध्ये सचिन भोईरला आम्ही या ठिकाणी देत आहोत स्पोर्ट्स सायकल, त्याचबरोबर भव्य दिव्य ट्रॉफी. सचिन भोईर म्हटलं की आपण पाहतो 40+ मास्टर आहे, परंतु रेग्युलर मध्ये देखील तो खेळत असतो. जेव्हा कल्याण डोंबिवली असोसिएशन बाहेर आल्यानंतर तुम्ही रेग्युलर देखील खेळू शकता असे नियम आहेत. जर तुमचे मलंगटचे संघ असतील तर तुम्ही कल्याण डोंबिवली किंवा रायगडमध्ये गेलात तुम्ही रेग्युलर खेळलं तरी चालतो, हा नियम आहे. आणि त्याच नियमानुसार सचिन भोईर हा उंबारलीचा 40+ मास्टर आहे, परंतु रेग्युलर मध्ये उत्कृष्ट कामगिरी राहिली. सचिन भोईर उंबारलीला आम्ही देत आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. वेल डन सचिन भोईर, अभिनंदन. संपूर्ण उंबारली टीमनं चांगली कामगिरी केली. त्याला स्पोर्ट्स सायकल देत आहोत आणि भव्य दिव्य ही ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित केलं जात आहे. सुंदर कामगिरी उंबारली संघाची देखील राहिलेली आहे. त्यानंतर आम्ही या स्पर्धेमध्ये मित्र उत्कृष्ट गोलंदाज देत आहोत. उत्कृष्ट गोलंदाज, चला उत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी दिले जाईल. उत्कृष्ट गोलंदाज, भव्य दिव्य ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल. स्पोर्ट्स सायकल आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी दिली जाईल या संघासाठी. बघा भव्य दिव्य कामगिरी करणारे संघ या ठिकाणी. बघा उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये जवळजवळ 4 षटकांपैकी 4 मॅच मध्ये 39 धावा आणि 7 विकेट घेतले. तो संघ चॅम्पियन संघ गोटेकर आदिनाथ मडके. चला आदिनाथ या. 7 विकेट घेणारा आदिनाथ ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज. वेल डन. आदिनाथला देत आहोत आपण उत्कृष्ट गोलंदाज. आदिनाथ व्हेरी वेल डन. सुंदर गोलंदाजी राहिली, कामगिरी संघाची चांगली राहिली आणि त्या संघाला आम्ही देत आहोत ट्रॉफी प्लस ही सायकल. त्यानंतर या सगळ्यांनी बघा उत्कृष्ट फलंदाज. उत्कृष्ट फलंदाज, भव्य दिव्य ट्रॉफी आणि त्याचसोबत एक स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी दिली जाईल. चला स्पोर्ट्स सायकल आणि उत्कृष्ट ही ट्रॉफी देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत. आमचे संपूर्ण मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या स्पर्धेमध्ये मित्र जवळजवळ मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असताना ज्या खेळाडूनं कामगिरी चांगली केली तो खेळाडू ठरेल स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. बेस्ट बॅट्समन अवॉर्ड गोस टू द जय हनुमान नित्य संघाचा सोन्या पावशे. 71 रन, 71 धाबा या स्पर्धेमध्ये त्यानं कुठून काढल्या. सोन्या पावशे बेल्डन, अभिनंदन. जर्मन नित्य संघाची कामगिरी भरपूर चांगली राहिली आणि त्याला देत होता आपण उत्कृष्ट फलंदाज. हा 6व्या नंबरची 5व्या नंबरची सर्व ट्रॉफी घेऊन येतात आपण. यस चला. नक्कीच बरेच संघ सहभागी झाले. 48 संघ मित्र या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट करण्यात आले होते. नितीन दादांनी देखील सांगितलं की एक संघ बेलेवरती उपस्थित नव्हता. आम्हालाही बरं वाटत नाहीये कारण वेळ सगळ्यांसाठी महत्वाचे क्रिकेटचे रूल्स आहेत. समोरच्या टीमने देखील ती मान्य केली कारण जर आपण क्वालिफाय झालो त्यानंतर आपण येथे पोहोचत नाही. त्या संघाने देखील त्याची गोष्ट मान्य केली आणि त्यामुळे त्या संघाला आम्ही स्पर्धेमध्ये 6वं प्राइज देणार आहोत. रोख कॅश प्राइज 30,000 अँड भव्य दिव्य ट्रॉफी 6वं प्राइज जय हनुमान. सॉरी तर या ठिकाणी 6वं प्राइज या ठिकाणी दिलं जात आहे सतरंगी हेड उठणं संघ. चला या संघ चांगली कामगिरी होती परंतु दुसरीकडे खेळत होते त्यामुळे मित्र तो वेळेवरती पोहोचू शकले नाहीये. त्यांनी गोष्ट मान्य केली कारण त्यांनाही माहित आहेत क्रिकेटचे रूल्स आहेत. हेड उठणं संघ अभिनंदन. खरं तर 2 ठिकाणी सामने खेळत होते. नक्कीच 6वं प्राइज त्यांना मिळालं. सहावं प्राइज या ठिकाणी सतरंगी हेडुटने संघ. सहावं प्राइज खरं तर हेडुटने संघ भरपूर चांगली कामगिरी राहायची. आमचे कॅप्टन आहेत दादा
एक नंबर चांगला खेळ केला, परंतु खंत अशी वाटली की आयोजक देखील थोडेसे खंत व्यक्त करतात की जर तुम्ही इथे खेळायला असते, तुम्ही दुसऱ्या ठिकाणी खेळत होतं, काय म्हणाल? नक्कीच आम्हाला आमच्या असोसिएशनमध्ये टीम होती तिकडे, आमचे एडोटने लागलेली. कारण की आमच्या असोसिएशनमध्ये असं नेम आहे की ती जी टीम लागेल त्यांच्याबरोबर खेळणंच आहे तुम्हाला, कारण की तिथे दुसरी पोरं पाठवू शकत नाही तुम्ही, असं आम्हाला तिथे सांगितलं आलेलं आहे. पण आम्ही तिथे भरपूर प्रयत्न केले की आम्हाला ॲडजस्ट करा म्हणून, आम्ही लवकर लागला तर खेळतो सामना. परंतु आमच्यासाठी इथे इम्पॉर्टंट होती मॅच आमच्यासाठी. पण इथल्या आयोजकांनी पण आम्हाला भरपूर सहकार्य केला की 1-2 सामने मागे पुढे खेळवले. पण ती मी त्यांची आयोजकांची पण दिलगिरी व्यक्त करतो. पण नेक्स्ट टाईम आमच्याकडनं असं होणार नाही. आता आम्हाला भरपूर चुकी झाली, कारण की तिथे पण मॅच हरली आणि इथे पण खेळायला नाही भेटला. कारण की पोरं चांगली खेळतात यावर्षी आणि असाच खेळ करण्याचा प्रयत्न करू, चांगलं खेळ. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या संघासाठी. जबरदस्त कामगिरी राहिली आहे संघाची आणि 6वं प्राइज आपण या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर पंचम प्राइज रोख कॅश प्राइज 30,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी या स्पर्धेतली दिली जाईल. संघ ठरलाय जय हनुमान उमरोली संघ. चला, इथे चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक इथे वितरित केले जाणार आहे. इथे पंचम पारितोषिक वितरित केले जात आहे. चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक 5व्या क्रमांकाचं पारितोषिक इथे वितरित केले जात आहे आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक इथे वितरित केले जाईल. संघाचं नाव आहे दर्शित 11 गावदेवी कानपोली. दर्शित 11 गावदेवी कानपोली. दर्शित 11 गावदेवी कानपोली क्रिकेट संघ ठरतो, जे गावदेवी ग्रामस्थ मंडळ गुरुदुल आयोजित माजी सरपंच स्नेहाताई पाटील शशकाचा हा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी दर्शित 11 गावदेवी कानपोली. आणि त्यांना आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने कॅश प्राइज आणि भव्य ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव इथे केला जात आहे. बोला गावदेवी माता की. चला सुधीर, अभिनंदन तुमच्या सर्व सहकार्यांचं. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा पारितोषिक इथे वितरित केले जाईल आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे जानमान क्रिकेट संघ नितलास. या नितलास क्रिकेट संघाचे संघटक चला, तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे जानमान क्रिकेट संघ नितलास आणि त्या संघाचा गौरव इथे केला जाणार आहे. हनुमान नितलास क्रिकेट संघाच्या सर्व आमचे कालुराम दादा आहेत, इथे बालूदादा आहेत, सावंत पाटील आणि या संघाला कॅश प्राइज आणि त्याचबरोबर भव्य ट्रॉफी देऊन या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देऊन आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने त्यांचा यथोचित गौरव इथे केला जात आहे. तर यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आयुष श्रुती योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली आणि या संघासाठी कॅश प्राइज 75,000 रुपये आणि भव्य माजी सरपंच सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील ट्रॉफी देऊन
उपविजेता क्रिकेट संघाचा इथे गौरव केला जात आहे. आमच्या सर्व मान्यवरांना मी इथे आमंत्रित करतो की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आपण वितरित करावं आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आयुष श्रुती योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली क्रिकेट संघ. सर्व आमचे नारायण शेठ पाटील नित्यदादा आहे, सर्व सहकारी प्रेम आहे तिथे, त्याचबरोबर आमचे आदरणीय विशाल दादा, सर्व बुर्दुल गावातील आमच्या सहकाऱ्यांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक इथे वितरित केले जात आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. चला यानंतर जय गावदेवी ग्रामस्थ मंडळ बुर्दुल आयोजित माजी सरपंच चषकाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे श्रीराम फाउंडेशन गोटेगर आणि या संघासाठी कॅश प्राइज प्रथम क्रमांक 1,50,000 रुपये आणि भव्य ट्रॉफी. चला या गोटेगर श्रीराम फाउंडेशन गोटेगर संघाच्या सर्व सहकारी त्यांच्या व्यवस्थापकांना आम्ही इथे आमंत्रित करत आहोत, यावं आपण. चला रोशन दादा खुश आहेत आज, जयघोष खऱ्या अर्थाने जयघोष बघायला मिळाले. या सर्व खेळाडूंचं मनोबल वाढवण्यामध्ये तुमचा खूप मोठं योगदान राहिलं आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे इथे श्रीराम फाउंडेशन श्रुती योगेश पवार प्रतिष्ठान गोटेगर. बोला गावदेवी माता की, बोला गणपती. ऑर्गनायझर प्रतिनिधी नारायण शेट्टी या सर्व सहकारी या आपल्या शुभ हस्ते इथे आता मालिकावीरांचा गौरव केला जाणार आहे. चला मालिकाबेलसाठी आपण पाहतो 3 बाईक आहे. पहिली बाईक आम्ही 40+ संघाला देणार आहोत. दोन्ही 40+ संघ या आपण 40+ संघ. चला 40+ इथे मालिकावीर जाहीर केलं जाईल. मालिकावीर 40+ संघातून बघा 2 व्हीलर बाईक आमचे सर्व मान्यवर नितेदादा पाटील साहेब, नारायण पाटील साहेब, त्यानंतर आमचे विशाल जाधव साहेब आणि सर्व आमचे मान्यवर या ट्रॉफी आणि ही बाईक दिली जाईल. बघा मालिकावीरची पहिली बाईक 40+ संघ महागुरु या ठिकाणी टीम तोंडरे आणि टीम नारायण मध्ये दिली जाईल. आणि मालिकावीर 3 मॅच 26 चेंडूमध्ये 73 धावा आणि 3 विकेट या स्पर्धेमध्ये घेतलेत. बघा 40+ म्हटलं की गेले बरीचशे वर्ष क्रिकेट खेळले मित्रांनो आणि 40+ मधून आता खेळताना ही बाईक मिळाली आहे आणि त्या बाईक आपण आता घोषित करणार आहोत. खरं तर 3 मॅच मध्ये 73 धावा
आणि 3 विकेट अर्थात टोटल पॉइंट झालेत 88 आणि ही बाईक जातीये नारायण 40+ दिनेश पाटील. आयुष्य महागुरु खरं तर पूर्ण चला या चला सर्वांनी दिनेश पाटील यांचं अभिनंदन करूया मित्रांनो. किती वितरित केले जाईल या नारायण शेठ या निश्चित स्वरूपात दिनेशला मालिकावीर 40+ मालिकावीर सर्वोत्कृष्ट खेळाडूचं पारितोषिक देऊन त्याचा इथे आपण गौरव करावं. चला दिनेश यांची प्रतिक्रिया जाणून घ्या. किती त्यांच्या चेहऱ्यावर बघा 40+ अनेक वर्षे त्यांनी रेग्युलरचं प्रतिनिधित्व केलं परंतु 40+ मध्ये खेळत असताना आज आपल्या संघाचं खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ण केलं स्वतःचं जे स्वप्न. दिनेश प्रथमतः तुझं नारायण शेठ पाटील आमची सर्व सहकाऱ्यांच्या वतीने अभिनंदन. या तुझ्या तुला आज मालिकावीर या पुरस्काराने माजी सरपंच चषकाच्या माध्यमातून इथे तुझा गौरव करण्यात आला. कसं वाटतं आपल्याला? खूप छान वाटतंय. कधी बोललो पण आहे पण आज 2 शब्द बोलतो. प्रथम आयोजन चला तुझ्या कारकिर्दीमध्ये कितवी बाईक आहे? पहिलीच बाईक. चला त्याबद्दल तुझं अभिनंदन. चला बोलण्याचं धाडस करत होता. चला अभिनंदन दिनेश. बसा जय बसा जय. चला योगेश पुढील सेकंड बाईक या ठिकाणी दिली जाईल ABC ग्रुप. बघा खर तर ह्या 3 संघातनं एकाला बाईक मिळाली आहे आणि या बाईकचा मानकरी ज्या खेळाडूनं या स्पर्धेला गाजवलं ज्या खेळाडूनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. खरं तर आपण पाहिलं बॅटिंग प्लस बॉलिंग करताना जबरदस्त परफॉर्मन्स केला. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो एकूण 56 धावा त्याचबरोबर गोलंदाजी करताना 5 विकेट घेतलेले आहेत आणि नक्कीच तो ठरेल या स्पर्धेतला मालिकावीर. ABC या ग्रुप मधून मालिकावीर ठरलाय दर्शित 11 कानपोली संघाचा आदेश मते. चला या चला याचे आदेश अभिनंदन खऱ्या अर्थाने. बघा कानपुली क्रिकेट संघाचा सर्वोत्कृष्ट एक अष्टपैलू क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे आदराने पाहिला जातो. यस आज 56 धावा 5 विकेट असे 81 पॉइंट्स ही मालिकावीर ABC ग्रुप अर्थात आदेश मते. चला या आदेश अभिनंदन. चला आदेश अभिनंदन इथे करण्यात आलेलं आहे. ABC या गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पारितोषिक जात आहे अर्थात मालिकावीर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आदेश अभिनंदन. चला आदेश स्पर्धेमध्ये काय अनुभव? चला आदेश कसं वाटतं एकंदरीत? नक्कीच चांगलं वाटलं फक्त शेवट आमचा बरोबर नाही झाला. चला पुढील आता योगेश. चला DEF ग्रुप मधून एक बाईक अजून दिली जाईल. या स्पर्धेमध्ये मित्र 3 बाईक होते आणि 40+ संघ आपण पाहिलं. त्यानंतर ABC ग्रुप मधून एक बाईक दिलेली आहे. आता DEF एकूण धावा 4 मॅच मध्ये 96 रन प्लस गोलंदाजी करताना 4 विकेट असे जर आपण पॉइंट पकडले तर या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी 116 पॉइंट ज्या खेळाडूनं या स्पर्धेमध्ये घेतले आहेत तो संघ DEF या ग्रुप मधून संघ ठरेल जय हनुमान
उमरोली ब संघाचा प्रतीक माले. चला प्रतीक माली ठरतो. चला प्रतीक अभिनंदन प्रतीक. प्रथमतः बघा एक आदर्श क्रिकेटर अनेक वर्ष गेल्या वेळेस बघा इन्फॉर्मेशन आम्हाला देतात आमचे रॉकस्टार की गेल्या वेळेस सुद्धा हुलकावणी मिळाली प्रतीकला, परंतु आवर्जून आम्ही उल्लेख करू अनेक वर्ष पाहतो संघाचा एक तारणहार फलंदाज, परंतु अनेक स्पर्धेमध्ये बाईक पासून दुरावला गेला. प्रतीक आज तुझा आपण ही स्पर्धा पाहतो जे गावदेवी ग्रामस्थ मंडळाला बुरदुल आयोजित बुरदुल ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील यांच्या नावाची स्पर्धा आमचे नारायण शेठ पाटील यांच्या विचारधारेतून भेटीसाठी आली. स्पर्धेचा तो सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून तुझा इथे गौरव करण्यात आला. आणि एकंदरीत प्रतीक तुला कसं वाटतं? खूप आनंद होत आहे आणि प्रथमतः नितेश भाऊंचा आभार मानतो का आम्हाला इथं घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे एंट्री पण नाही घेतली, डायरेक्ट एंट्री ठेवली आम्हाला. काय एकंदरीत आजतागत तुम्ही अनेक वर्षे क्रिकेटमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले आहे. तुझ्या आजतागत तू अनेक वर्षे क्रिकेट खेळतो, परंतु एकंदरीत तुझ्या कारकिर्दीमधली ही किती बाईक आहे? दुसरी आहे पण तशी ती डिवाइड करून भेटली होती, पण ही पहिलीच. एकंदरीत आता घरी गेल्यानंतर तुला परिवाराच्या वतीने खऱ्या अर्थाने परिवाराला आपल्या फॅमिलीला कसं वाटणार आहे आणि या बाईकवर बसण्याचा मान तू खऱ्या अर्थाने कोणाला देणार आहेस? ही माझी नवीन टीम आहे त्याला दे. एकंदरीत तुमच्या संघाची जी कामगिरी झालेली आहे ॲज ए सिनियर क्रिकेटर म्हणून आपल्या संघाच्या कामगिरीवर तू कितपत समाधानी आहे? आणि खास करून आमचे नितेश दादा यांच्या विचारधारेतून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आणि त्या स्पर्धेचे तुम्ही घटक बनले. एकंदरीत नितेश दादांच्या बद्दल आणि तुमच्या संघाच्या कामगिरीबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? प्रथमतः मी एवढी भारी टुर्नामेंट खेळतोय आणि मला पहिल्यांदा एवढा प्राईज भेटतंय. नितेश भाऊंचा आभार मानतोय कारण मला खेळायची संधी मिळली इथे, कारण एवढी टुर्नामेंट आम्ही कधी खेळत नव्हतो. धन्यवाद. आणि संघाचा वाटतं आजपर्यंत 10वी टॉपी मारली, भारी खेळतात. चला अभिनंदन प्रतीक या खेळताने. आणि भावुक झालेला आहे बघा मित्रांनो, कारण त्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळलं परंतु आज त्याचं एक स्वप्न पूर्ण झालं. त्याबद्दल प्रतीक तुझं मनपूर्वक अभिनंदन. जानुमान क्रिकेट संघ उमरोली तुम्हा सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक इथे आभार मानून आणि ही स्पर्धा संपली अशी आम्ही नारायण शेठ पाटील यांच्या वतीने जाहीर करतो. बोला गावदेवी माता की जय. जय गावदेवी ग्रामस्थ मंडळ बुरदुल यांच्या वतीने सर्वांचा मनपूर्वक आभार आणि स्पर्धा संपली असे आम्ही जाहीर करतो.